थोड्या दिवसात टकली होणार आहे माहिती पडल्यानंतर खरंच यार मम्मीला सांगितली माझी मालिश करून दे बाबा, नाही तर खरंच मी टकली व्हायची. आणि म्हणून तिने माझी रात्री मालिश करून दिली. सकाळी उठल्यानंतर जरी हे कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला तेल दिसत नसेल, पण लिटरली खरंच खूप जास्त तेल होतं माझ्या केसांना, जे की माझ्या पिलोवर सुद्धा तेल झालं असतं. ते दाखवणं शक्य असतं तर खरंच तुम्हाला दाखवलं असतं, पण ते एवढ्या कॅमेऱ्यामध्ये काही दिसणार नाही, बिकॉज कॅमेऱ्याची क्वालिटी थोडीशी खराब आहे. त्यामुळे जर तुमची कृपा झाली तर खरंच एक नवीन छानसा असा फोन घेईल ज्याच्यामध्ये की तुम्हाला सगळं क्लिअर दिसेल. आणि आज मी माझी जीन्स कापणार होती, म्हणजेच की आता दुसरं कापायला काही नाही म्हणून जीन्सच कापायला घेतली. असं ते म्हटलं आज तीच घालायची जीन्स कापून. आणि दुपारच्या जेवणामध्ये जास्त काही नाही तर डाळ भात, शिमला मिरची भाजी आणि चपाती करायचा विचार केला होता. मम्मी आली होती संध्याकाळी आणि संध्याकाळी लिटरली आम्ही जेवण वगैरे बसलो होतो, पण तिचं जेवण बाकी होतं. संध्याकाळी गेलो बाहेर आणि मस्तपैकी पाणीपुरी फालुदा खाल्ला. रात्रीच्या जेवणामध्ये तर मम्मीने सँडविचेस बनवले होते, भाजीपाला आणला. लिटरली एवढं अशी जादूची पोटली भरली होती ना. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.